श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा 15 जूनला सोमवती अमावस्या राहणार आहे आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. तर हिंदू पंचांगानुसार यावर्षी ज्येष्ठ अधिक मासाचा पवित्र काळ सुरू झालेला होता आणि अधिक मासात ज्याला पुरुषोत्तम मास असं आपण म्हणत होतो. तर अधिक शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी करत असतात. म्हणूनच ज्येष्ठ अधिक मासाची चतुर्दशी तिथीला 13 जून 2026 रोजी दुपारी 4:07 सुरू होणार आहे आणि 14 जून रोजी दुपारी 12:19 पर्यंत चालणार आहे. म्हणूनच प्रदोष काळामध्ये शिवरात्रीचा उपवास आणि पूजा करणे अत्यंत श्रेष्ठ म्हटले जाते. त्यामुळे उदय तिथीनुसार प्रदोष काळाचंही महत्त्व आपल्याला या दिवशी सांगायचं आहे. म्हणजेच काय, तर या दिवशी अधिक मासातील मासिक शिवरात्री 13 जून 2026 रोजी आपल्याला करायची आहे. तर या दिवशी 3 महासंयोगाचा महासंगम चालू झालेला आहे. म्हणजेच या दिवशी शनिदेवाचा आशीर्वाद आणि शिवांची भक्ती करण्यासाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हे तिन्ही दिवस एकत्र आल्यामुळे यांचा आशीर्वाद जो आहे तर तो दुपटीने आपल्याला मिळणार आहे. तर पहा, सनातन धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ काळ जो आहे तर तो 3 वर्षांनी येणाऱ्या अतिरिक्त महिना आहे. काही विशिष्ट कारणामुळे या महिन्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं. तर शिव योग निर्माण झालेला आहे. म्हणूनच यंदा अधिक मासात अशा 5 अत्यंत प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात. म्हणूनच असं म्हटलं जाते की महापुण्यदायी आणि दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. अधिक मास हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाचा घटक आणि पवित्र सण म्हणून म्हटला जातो. तर पहा, जो दर 3 वर्षांनी येतो. तर अधिक मासामध्ये येणारे जे सण आहे तिथी उपवास अत्यंत फलदायी म्हटले जातात. अधिक मासातली एकादशी असो किंवा अमावस्या असेल किंवा शिवरात्री किंवा अधिक मासात येणाऱ्या मासिक शिवरात्री किंवा प्रदोष याला धार्मिक महत्त्व आहे. यावर्षी ही तारीख जी आहे तर ती खूप दुर्मिळ आणि शुभ म्हटली गेलेली आहे. कारण 27 वर्षानंतर याच दिवशी अनेक महासंधी आपल्याला मिळत असतात. दर यावर्षी अधिक मास शिवरात्रीमध्ये शिवपूजा केली जाते. म्हणूनच यंदा आज गुरुवार जो आहे तर तो आलेला आहे. या दिवशी 11 जूनला कमला एकादशी आलेली आहे आणि उद्या शुक्रवारी प्रदोष आहे आणि शनिवारी शिवरात्री तिथी आहे आणि सोमवारी दर्श अमावस्या असणार आहे. आणि ही अमावस्या सोमवारी म्हणजेच 15 जूनला संपत असल्यामुळे त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. म्हणून या अधिक महिन्यातील शेवटच्या 5 दिवसांना खूप महत्त्व दिलं जातं. ज्याला अधिक महिन्यामध्ये घरामध्ये आणि कुटुंबामध्ये याचा प्रभाव जो आहे तर तो पडत असतो. म्हणूनच या दिवशी पूजा अर्चना आणि अशा पद्धतीने 33 दिवे लावले जातात. तर या 5 दिवसाचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणूनच अधिक मासाचं संपूर्णपणे जे फलश्रुती आहे तर ती प्राप्त होत असते. तर आपल्या सनातन धर्मामध्ये अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं गेलेलं आहे. हा महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला जातो. तर पद्मपुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये याचं मोठं धार्मिक महत्त्व सांगितलं गेलेलं आहे, शिवरात्रीचं आणि प्रदोष काळाचं. तर पुण्यात केलेले दान, व्रत, पूजा, सेवा केलेली जी आहे तर ती श्रीहरी विष्णूकडे पोहोचले जातात. म्हणून याचा फळ जे आहे तर ते संपूर्ण कुटुंबाला लाभत असते. अधिक महिन्यामध्ये असं म्हटलं जाते की शेवटच्या 5 दिवसामध्ये तुम्ही एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करू शकता किंवा एखाद्या पवित्र जागी तुम्ही झाडाखाली एखादा दिवा लावू शकता. तर कोणतं झाडाखाली असं एक दिवा लावायचा आहे, कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करून यायचा आहे आणि हे 5 उपाय जे आहे तर कशा पद्धतीने करायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका आणि हाईप बटनला नक्की प्रेस करा. तर या अधिक मासाचं संपूर्ण वर्णन जे आहे तर ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर भगवंताचे स्मरण या
सगळ्या गोष्टीचे पुण्य अधिक पटीने आपल्याला प्राप्त होण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये अधिक महिन्याचं शेवटचे 5 दिवस आध्यात्मिक साधना आणि श्रीहरी विष्णूजी आणि शिवांची पूजा करण्यासाठी खूपच पवित्र म्हटले गेलेले आहे. या अधिक महिन्यात केलेले व्रत, दान किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही अन्नदान देत असाल किंवा पाणी पाजत असाल तर त्याचं फळ जे आहे तर ते खूप पटीने आपल्याला लाभत असते. तर या दिवशी जे उपास करतो किंवा सेवा करतो तर त्या सेवेचं 10 पटीने अधिक श्रेष्ठ वरदान जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. हे शेवटचे 5 दिवस तुमच्या आयुष्यातील दुःख आणि दारिद्र्य, गरिबी दूर करणार आहेत. म्हणून आपल्याला आजपासून तर 5 दिवसापर्यंत या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे. आणि त्याचबरोबर कोणते 5 उपाय आहे तर हे 5 प्रभावी उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. अधिक मासाचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. आणि त्याचबरोबर या अधिक मासामध्ये 5 दिवस राहिलेले आहेत तर कोणते काम जे आहे तर ते तुम्ही केलेले नाही तर ते करायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या अधिक मासाचं फळ प्राप्त होण्यासाठी आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ श्रेष्ठ म्हटला जातो. आपल्या कुटुंबावर श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद राहण्यासाठी 11 जूनला गुरुवारी कमला एकादशी आहे. अधिक मासाच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या कमला एकादशीला परम एकादशी असं म्हटलं जातं. अशी 3 वर्षातून एकदाच येत असते. कमला हे साक्षात माता लक्ष्मीचं आणि अष्टलक्ष्मीचं नाव आहे. म्हणून या दिवशी तुळशीजवळ दीपदान केले जाते. अधिक महिन्यामध्ये दीपदान हे तुम्हाला आवर्जून करायचं आहे. जर तुम्हाला शक्य आज झालं नाही तर या 5 दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता. अमावस्येच्या दिवशी केलं तरीही चालणार आहे. तर आपल्या घरामध्ये जेव्हा हे दीपदान केलं जातं तेव्हा संकट, दुःख आपोआपच नष्ट होतात. एका रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होत असतात. अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी आहे याला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये अधिक महिन्यामध्ये पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करावे आणि त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण नक्की करावं. सोमवती अमावस्येच्या दिवशी सोमवारी या अमावस्येला तुम्ही जे स्नान केलेलं आहे तर ते पूर्वजांना लाभत असते आणि पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभत असते. म्हणूनच पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही आवर्जून आंघोळ करायची आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या तीर्थस्थानी जाऊन आंघोळ करणं झालं नाही तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत किंवा कच्चं गाईचं दूध टाकून आंघोळ करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे आणि या महिन्यामध्ये वाणसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. लेक जवायाचा जसा आपण मानसन्मान केलेला आहे, कुलदेवतेला आपण जाऊन ओटी भरलेली आहे, शुद्ध गाईच्या तुपाचे कणकीचे दिवे लावलेले आहेत किंवा 33 धोंडे अर्पण केलेले आहेत तर या दानाला खूप महत्त्व दिलं जातं. हे वाण आवर्जून कुलदेवतेला अर्पण केलं जातं. या महिन्यामध्ये वाण दिल्याने आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. असं म्हटलं जाते की गाईला 33 अनारसे किंवा 33 धोंडे खाऊ घातल्याने आपल्याला 33 देव जे आहेत, जसे की 33 श्रीहरी विष्णूचे जे नाव आहे तर या नावाचे स्मरण केल्याने, मंत्र म्हटल्याने आपल्याला 33 देवांचा आशीर्वाद जो आहे हा संपूर्ण कुटुंबाला लाभत असतो. म्हणूनच एकादशीपासून ते अमावस्येपर्यंत आपल्याला आवर्जून हे उपाय जे आहे तर ते करायचे आहे. तर या 5 दिवसामध्ये आपल्याला पूर्णाचे 33 धोंडे बनवायचे आहे. नैवेद्य सर्वात प्रथम आपल्याला देवांना दाखवायचा आहे. त्यानंतर हे धोंडे गाईला खाऊ घालायचे आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला अधिक मासाचे फळ जे आहे तर ते प्राप्त होते. तर शुक्रवारी प्रदोष आहे. प्रदोष हे व्रत भगवान शिव शंकरांना समर्पित केले जाते. जेव्हा अधिक मासामध्ये प्रदोष येतो तेव्हा याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते. अधिक मासातील प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवशंकराची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील चंद्रदोष, वास्तुदोष, नकारात्मकता दूर होते आणि आपल्याला मानसिक शांतता प्राप्त होते.
आरोग्याच्या संबंधित सर्व समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळते. शुक्रवारी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाची पूजा करायची आहे. कारण प्रदोष म्हणजे संध्याकाळी जेव्हा तुम्ही 5:30 वाजता पूजा करता त्याला प्रदोष म्हटलं जातं. म्हणून या दिवशी काय करायचं आहे, भगवान शिवपिंडीवर आपल्याला काळे तीळ आणि काळे तीळ अर्पण करायचे आहे. त्यावर पाणी अर्पण करायचं आहे. एक का होईना बेलपत्र अर्पण करायचं आहे. भगवान शिवांना बेलपत्र अर्पण केल्याने आपलं मन प्रसन्न होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी फळे, धोत्रा किंवा बेलपत्र अर्पण करावेत. शिवांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे, फुलवात जो आहे, तर ती एका खोबऱ्याच्या तुकड्यावर लावायची आहे. आणि त्याचबरोबर शिवांचा मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा शिव चालिसाचे पठण आपल्याला करायचे आहेत. त्याचबरोबर प्रदोष काळामध्ये आपल्याला पंचोपचारे शिवांची पूजा जी आहे तर ती करायची असते. कारण मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून शिवांची पूजा केल्याने आपल्या सर्व समस्या ह्या दूर होतात. या दिवशी चंद्र त्याच्या उच्च राशीमध्ये वृषभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. यामुळे गौरी योगाची निर्मिती होईल. अशा परिस्थितीमध्ये महादेव व पार्वतीचे व्रत पूजापाठ भाविकांसाठी खूपच फायदेशीर म्हटलं गेलेलं आहे. तर सोमवार, प्रदोष, श्रावण महिना, महाशिवरात्री हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. दर महिन्याला येणाऱ्या महाशिवरात्रीला खूप श्रेष्ठ आणि पवित्र स्थान दिले गेलेलं आहे. यंदा ही मासिक शिवरात्री अधिक मासात येत असल्याने तब्बल 27 वर्षानंतर ज्येष्ठ महिन्यात मासिक शिवरात्रीचा संयोग घडून आलेला आहे. मासिक शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी महादेव आणि पार्वतीची पूजा केली जाते. तर 13 तारखेला म्हणजेच शनिवारी मासिक शिवरात्री आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री येत असते पहा. या अधिक महिन्यातील ही शिवरात्री अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी म्हटली गेलेली आहे. आपल्या जीवनामध्ये सर्व संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल किंवा घरामध्ये दुःख असेल, दारिद्र्य असेल, तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, हे कर्ज वाढतच असेल, तर सर्व समस्येचं निवारण म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करायची आहे. तर या दिवशी काय करायचं आहे, 108 बेलपत्र किंवा 21-5 किंवा तुम्ही एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करता वेळेस दुधाचा किंवा दह्याचा किंवा मधाचा अभिषेक करायचा आहे. काळे तीळ अर्पण करायचे आहे. यामुळे प्रखर पितृदोष हा नाहीसा होतो. सर्व मनातील कठीणातील कठीणीच्या ह्या ताबडतोब पूर्ण होतात. याच दिवशी सुद्धा महादेवाला तुम्हाला अर्पण करता वेळेस तीळ आपल्याला मुठीमध्ये पाणी टाकून अर्पण करायचं आहे. या दिवशी 108 आपल्याला तांदूळ अर्पण करता वेळेस आपल्याला महामृत्युंजय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच भगवान विष्णूची सुद्धा सेवा करायची आहे. 14 तारखेला म्हणजेच रविवारी अमावस्या सुरू होणार आहे. तर 14 जूनला दुपारी 12:20 ही अमावस्या तिथी सुरू होणार आहे. आणि या अमावस्येची समाप्ती जी आहे तर ती 15 जूनला म्हणजे सोमवारी सकाळी 8:24 होणार आहे. म्हणूनच अधिक महिन्यातील जी अमावस्या आहे तर ती 2 दिवस असणार आहे. तर रविवारी या दर्श अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ते 10 वाजेपर्यंत आपल्याला मुख्य दरवाजापाशी एक शुद्ध तुपाच्या गाईचं तुपाचा किंवा तेलाचा जो आहे तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये गंगाजल गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. यामुळे आपलं मन आणि आत्मा हा शुद्ध होतो आणि आपण आरोग्याच्या समस्या ज्या आलेल्या आहेत आपल्या जीवनामध्ये त्या संपूर्ण कमी होतात. कारण पहा, आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये दुःख, दारिद्र्य किंवा नकारात्मकता असते. तेव्हा काय करायचं आहे, एका वाटीमध्ये आपल्याला दही आणि मऊ भात
न मीठ टाकलेला भात घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये मीठ राहणार नाही असा भात तयार करून घ्यायचा आहे. आणि थंड दही टाकायचं आहे 1 चम्मच, त्यावर तीळ टाकायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हे दही एका वाटीमध्ये घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचं आहे. मुलाला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही असं बसवायचं आहे. मुलाच्या अंगावरून हे दही 7 वेळा उतरून घ्यायचं आहे, ज्यामुळे मुलाचे सर्व संकट दूर होतात. आणि त्यानंतर आपल्याला हे दही भाताचा जो नैवेद्य आहे तर तो मुख्य उंबरवट्यावर उतरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एखाद्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली टाकू शकता, किंवा जिथे पक्षी किंवा कावळे येतात त्या ठिकाणी दक्षिण दिशेला टाकायचा आहे. आपल्या घरात आपण जेव्हा हा उपाय करतो तेव्हा प्रखर पितृदोष हा नाहीसा होतो. त्याचबरोबर आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, म्हणजेच संध्याकाळीही करू शकता, दुपारीही हा उपाय तुम्ही 12 वाजेपर्यंत करू शकता. तर पितरांच्या नावाने तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला चादर, काळ्या रंगाची, पाणी, जेवण किंवा वरण भात, भाजी पोळी असं अन्नदान तुम्ही करू शकता. गव्हाचं दान केलं तरीही चालेल. पूर्ण कुटुंबाला वंशवृद्धीचा, अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यासाठी अधिक महिन्यामध्ये तुम्ही अजूनही 33 दिव्याचं दीपदान केलेलं नसेल तर आवर्जून दीपदान तुम्हाला लवकरच या 5 दिवसामध्ये करायचं आहे. अधिक महिन्यामध्ये आपण 33 या संख्येला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे, कारण 33 महिने असतात. पुढील 3 वर्ष आपल्याला कधीही काही संपत्ती असेल, धन असेल, ऐश्वर्य असेल किंवा आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य संपत असते आणि आपण धनवान बनू शकतो. भगवान श्री हरी विष्णूचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त आपल्याला व्हावा म्हणूनच दीपदान केलं जातं. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये श्री हरी विष्णू आहे किंवा माता लक्ष्मीचा फोटो आहे तर त्यांच्यासमोर तुम्ही 33 दिवे लावून प्रज्वलित करून तुम्ही हे दीपदान करू शकता. तर तुमच्या ठिकाणी जर जवळपास कुलदेवतेचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही खण्या नारळाने ओटी भरायची आहे किंवा नऊवारी साडी अर्पण करून ओटीचे साहित्य टाकून 16 शृंगाराच्या वस्तू टाकून तुम्ही हे कुलदेवतेची ओटी भरू शकता. नवरात्रीमध्ये आपण जसं कुलदेवतेची ओटी भरतो तसंच पद्धतीने कुलदेवतेची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. तर पहा, तर या दिवशी सर्वात शेवटचा उपाय जो आहे तर या दिवशी कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे. तर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडं सांगितले गेलेले आहे. या झाडामध्ये साक्षात त्रिदेवांचा वास असतो. या झाडाला पवित्र आणि अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. या झाडाचं एक पानसुद्धा आपण देवाला अर्पण करतो तेव्हा संपूर्ण त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. ते म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाच्या मुळामध्ये माता लक्ष्मीही वास करते, त्यामुळे नियमित पूजेने आर्थिक समस्या ह्या दूर होतात. म्हणूनच प्रदोष काळामध्ये किंवा शिवरात्रीमध्ये पिंपळाच्या पूजेमध्ये जर तुम्ही शनिवारी मोहरीच्या तेलाचा, शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने शनिदेवाची कृपा जी आहे तर ती प्राप्त होते. म्हणूनच आपल्या जीवनातील जे 7.5चा प्रभाव आहे तर तो कमी करण्यासाठी यासाठी आपल्याला एक कलश बनवून घ्यायचा आहे. कलशामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर त्यामध्ये गाईचं दूध, मध, साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून थोडेसे काळे तीळ, हळद टाकून हे जे जल आहे तर पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तिथे आपल्याला एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि असं म्हटलं जाते की पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा तुम्ही अमावस्या असेल किंवा प्रदोष असेल, शिवरात्री असेल, एकादशी असेल, या 4 तिथीच्या दिवशी जेव्हा दिवा लावला जातो तेव्हा संध्याकाळी अशा पद्धतीने जेव्हा दिवा लावला जातो तर पितर जे आहे, पूर्वज जे आहे तर ते प्रसन्न होतात. कुंडलीतील पितृदोष हा नाहीसा होतो आणि योग्य जीवनसाथी तुम्हाला मिळवायचा असेल किंवा तुम्ही प्रयत्न करत असाल तरीही तुम्हाला पाहिजे जसा वर किंवा वधू मिळत नसेल तर आवर्जून पिंपळाच्या झाडाखाली अशा पद्धतीने पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाची जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा सकाळच्या वेळी करणे सर्वात शुभ म्हटलं गेलेलं आहे. शास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की रविवारी पिंपळाची पूजा करणे वर्ज्य म्हटलं गेलेलं आहे. म्हणूनच पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे, या झाडाला हळदी, कुंकू, पाणी अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर या झाडाजवळ हा दिवा लावून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत. डोकं टेकवायचं आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरातील दारिद्र्य, दुःख कमी होऊ द्या आणि माझ्या
कुंडलीमध्ये जे ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, नकारात्मकता आहे, तर ती दूर होऊ द्या. असं म्हटलं जाते की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्तता मिळते. जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होते. कारण हिंदू धर्मामध्ये या झाडाला पूजनीय म्हटलं गेलेलं आहे. तर भगवान विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये, केशव देठात, नारायण फांद्यामध्ये, भगवान हरी पानामध्ये आणि फळामध्ये सर्व देव वास करत असतात. त्यामुळे त्यांची जर तुम्ही पूजा विविध पद्धतीने जर केली तर जीवनातील सर्व दुःख आणि पितृदोषाचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होतो. याशिवाय आपण नकळत कळत पाप केलेले असेल तर त्यातून मुक्तताही मिळत असते. त्यासोबतच एखादा शत्रू असेल तर त्याचाही नाश होत असतो. आणि पूजा केल्याने ग्रहदोष, बाधा, कालसर्पदोष, पितृदोष शांत राहतात. त्याचबरोबर सूर्योदयपूर्वी पिंपळाची पूजा केल्याने घरात दारिद्र्य आणि जीवनातील समस्या कायम राहतात. त्यामुळे सूर्योदयपूर्वी पिंपळाची पूजा करू नये आणि या झाडाजवळ चुकूनही जाऊ नये. एवढंच काय तर रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणीही अर्पण करू नये. अशा पद्धतीने अमावस्येपर्यंत तुम्हाला हे 5 उपाय करायचे आहे, ज्यामुळे सर्व समस्या दूर होतात, संकट दूर होतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.